हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर इन स्टॉक मार्केट. तर जसं तुम्ही बघू शकता, आज आहे 26 जून, संध्याकाळची 9 वाजून 21 मिनिटे होत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला जो सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. तुम्हाला खूप बऱ्याच गोष्टी मी मार्केटबद्दल सांगणार आहे. आज मार्केट कशा पद्धतीनं जो चार्ट बनला त्या चार्टला कशा पद्धतीनं रीड करायचं त्या गोष्टी देखील मी तुम्हाला शेअर करणार. तर मेक शुअर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कंटिन्यू बघा आणि नक्की तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट देखील मला करू शकता. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर बघितलं, संडेला आपण डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये काय होऊ शकतं. थोडंसं बिझी शेड्यूलमध्ये मुळे मी 24 तारीख आणि 25 तारखेला व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, पण आता 26 तारखेपासून सगळ्या गोष्टी कंटिन्यू होतील. तर 23 तारखेमध्ये आपण डिस्कशन केलं होतं की 24 तारखेला आपल्याला मार्केटमध्ये एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो, जर आपण इथं 1 मिनिट टाइम फ्रेम लावली. आणि जर आपण तसं बघायला गेलो तर आपल्याला, जर तुम्ही इथं बघितलं, मार्केटमध्ये एक चांगला सेलिंग मुवमेंट इथं बघायला मिळालेला आहे. जसं मी तुम्हाला बोललो की आपण अनालिसिस केलं होतं की 23 तारखेला मार्केटमध्ये एक चांगला मोमेंटम बघायला मिळू शकतो. जर तुम्ही तो टॉप पासून बघितला तर ऑलमोस्ट आपल्याला 200 पॉईंट पेक्षा जास्त सेलिंग मोमेंटम बघायला मिळालेला आहे. ओव्हरऑल व्ह्यू आपला सेलिंग होता, बट मार्केटमध्ये एक अपरसाचा मोमेंटम आला. आणि नॉर्मली मी जे सांगतो तुम्हाला की आपण बाय किंवा सेल करू शकतो, ते मॉर्निंग मध्येच जास्त मी प्रेफरन्स करून सांगतो. आणि ओव्हरऑल दिवसामध्ये थोडं त्याचं कमी असतं, बट मॉर्निंगमध्ये जास्त असतं. तसं आपल्याला बघायला पण मिळालं, बट इट्स ओके. अनालिसिस कधी 100% होऊ शकत नाही. जसं तुम्हाला माहिती आहे, मार्केट आहे, मार्केटमध्ये गोष्टी चेंज होत राहतात. त्यानंतर ओव्हरऑल जर 3 दिवसाचं मार्केट बघायला गेलो, जर आपण 15 मिनिट टाइम फ्रेम लावली, तर ओव्हरऑल जर बघितला, 24 तारखेपासून मार्केटमध्ये कंटिन्युअसली एक वन साइडेड ट्रायल आलेलं आहे. जसं की तुम्ही बघू शकता, कंटिन्यू वन साइड मोमेंटम. जस्ट आता एक छोटंसं सेलिंग हे आहे, नाहीतर मार्केटमध्ये आपल्याला कंटिन्यू बाईंगच बघायला मिळालेला आहे. सो अशा बाईंग मध्ये कशी सायकोलॉजी असते, काय सायकोलॉजी असते, सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. जर ओव्हरऑल आजच्या बद्दल बोलायचं झालं की मी कसं काम केलं किंवा कशा पद्धतीने काम केलं, तर मी तुम्हाला प्रिन्स ट्रेडिंग मध्ये कसं काम झालं ते पण दाखवतो. तर आपण जाऊया मंडेला. सगळ्यात पहिल्यांदा आपण 24 तारखेला जाऊया. तर जसं तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात पहिल्यांदा प्री मार्केट लेवल्स, त्याच्यानंतर तुम्ही तर सगळ्या गोष्टी बघू शकता. इथं आपण निफ्टी बँक मध्ये पोझिशन बनवली आणि इथं आपला एक एसएलई झाला, तुम्ही इथं बघू शकता, तुमच्या समोर आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, मंगळवारी इथं आपण एक्झॅक्टली मार्केटमध्ये पोझिशन बनवली आणि मार्केटमध्ये एक्झॅक्टली आपण इथं टॉप पकडला, जे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये नॉर्मल आहे. इथं तुम्ही इथं बघू शकता, इथं देखील अशा पद्धतीने आपण काम केलं आणि एक चांगला प्रॉफिट तिथे देखील बुक केला. त्यानंतर आजच्या बद्दल जर बोलायचं झालं, तर इथं तुम्ही बघू शकता, आज ट्रेड थोडासा लेट मिळाला, कारण माझा एक ट्रेड मिस झाला. तुम्ही बघू शकता 2:24 इथं मी ट्रेड घेतला. ऍक्च्युली जर तुम्ही इथं बघितला, टायमिंग मॅच जर बघितला 12:26, इथं तुम्ही इथं बघू शकता, इथं माझा ट्रेड होता. हा हा ट्रेड माझा इथं होता, पण थोडंसं अचानक मला तिथं काम लागल्यामुळे माझा तो ट्रेड मिस झाला. त्यामुळे मी वेट केला मग पुढच्या ऑपॉर्च्युनिटीसाठी, कारण इथं माझा ट्रेड होता. तुम्ही इथं बघू शकता की इथं ऑलरेडी मी वॉर्न पण केलं होतं 12:26ला. तुम्ही इथं बघू शकता, पण इट्स ओके, गोष्टी होतात. ट्रेड मिस झाला, मग मी लगेच गडबड नाही केली, मी थोडासा वेट केला, मग मला इथं ट्रेड चांगला मिळाला, देन मग मी तिथे गेला. तुम्ही इथं प्रूफसाठी ते देखील बघू शकता. आणि इथं देखील एक तुम्ही इथं बघू शकता, चांगला प्रॉफिट बुक केला. एक्सपायर असल्यामुळे आपल्याला इथं चांगला मोमेंटम देखील मिळाला. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या कोर्ससाठी, तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला नंबरला कॉल व्हॉट्सअप करू शकता. चला, थोडंसं आता जाणून घेऊया, थोड्या गोष्टी शिकून घेऊया की कसं मार्केट होत आहे, कशा गोष्टी मार्केटमध्ये होत आहेत. ओव्हरऑल जे तुम्ही इथं बघू शकता की मार्केटमध्ये तुम्हाला बँक निफ्टीमध्ये एक वन साइडेड मोमेंटम बँकला बघायला मिळाला. यामध्ये जर सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असेल या 1700 पॉईंट्स मध्ये, तर ते आहे एचडीएफसी बँकचं. तर तुम्ही इथं बघू शकता, तर एचडीएफसी बँक मध्ये आपल्याला वन साइडेड मोमेंटम बघायला मिळाला आहे. आणि ऑलमोस्ट जर बघितला रिसेंटच, म्हणजे आता रिसेंटच बघितलं ह्या 3 दिवसांच, तर तुम्ही तर बघू शकता ऑलमोस्ट 5% पर्यंत मार्केटमध्ये एचडीएफसी बँकेमध्ये मोमेंटम आलाय. प्लस ओव्हरऑल जर बघितलं, एक बाईंग रॅली तर बघायला मिळते. आणि जर एक लांबचा चार्ट तुम्ही प्रॉपर बघितला ना, जर एचडीएफसी बँकेचा डेली टाइम फ्रेम मध्ये, तर मार्केट एका चांगल्या रेजिस्टन्सला आलेलं आहे, जे की मल्टी इयर ब्रेकआउट असं म्हणलं तरी आपण म्हणू शकतो. याला मल्टी इयर ब्रेकआउट म्हणतात, ज्यामध्ये इथून रिजेक्शन 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 रिजेक्शन, परत इथं रिजेक्शन. ऑलमोस्ट जर तुम्ही बघितला, 7 वेळा मार्केटनं इथं रिजेक्शन दाखवलेलं आहे. सो हाय चान्स आहे की आपल्याला इथनं एक अप्पर साईडचाच मोमेंटम बघा एचडीएफसी बँकमध्ये मिळू शकतो, कारण ऑलरेडी डेली टाइम फ्रेम मध्ये हे रिजेक्शन झाले. त्यामुळे इथून बाईंग साईडच कन्वर्ट होण्याचे चान्सेस आर व्हेरी हाय. लगेच होणार नाही, बट येस, एक एचडीएफसी बँक आपल्याला इतकी वर्ष जे कन्सल्टेशन मध्ये बघायला मिळत होतं, तिथे एक मोमेंटम होण्याची पॉसिबिलिटी आहे. सो लेट्स सी, बघू कशामध्ये वर्कआउट करते. पण तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत की मार्केट अप्पर साईडचं मोमेंटम करत आहे तर काय करत आहे, त्याच्यामागे कुठल्या गोष्टी मेन कारणीभूत आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत. होपफुली तुम्हाला ह्या गोष्टी समजलं असेल. त्यानंतर जर तुम्ही बघितला, जर तुम्ही बँक निफ्टी बद्दल बघितला, तर तुम्ही यातनं काय शिकू शकता किंवा काय समजू शकता. जर तुम्ही तर एक गोष्ट बघितला, मी तर डेली टाइम फ्रेम लावतो. जर डेली टाइम फ्रेम मी इथं लावली आणि ह्या 3 दिवसाबद्दल जर बोलायला गेलो, किंवा आपण इथून जर बघायला गेलो,
मार्केट इथं होतं 51,934, हा ऑल टाइम हाय होता, जसं की तुम्ही इथं बघू शकता. हा ऑल टाइम हाय होता कुठला, 19 तारखेचा. त्यानंतर रिसेंटली जे 2 दिवस झाले आहेत, सोमवार मंगळवार त्यानंतर बुधवार, तर यातनं तुम्ही कसं शिकू शकता. जसं मी तुम्हाला एक महत्वाचा पॉईंट क्लिअर केलाय की सायकोलॉजिकल नंबर्स. सायकोलॉजिकल नंबर्स मी हा तुम्हाला पॉईंट ऑलरेडी खूप व्हिडिओजमध्ये कव्हर केलाय. जर तुम्ही इथं मार्केटला बघितला तर मार्केट एक्झॅक्ट त्या गोष्टींना फॉलो करतं, जर तुम्ही मार्केटमध्ये प्रॉपर लक्ष देत असाल तर. जसं की मी तुम्हाला ते एक एक्झाम्पल दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल. मी तुम्हाला 4 सायकोलॉजिकल नंबर्स सांगितले होते. सगळ्यात पहिल्यांदा 50,000, त्याच्यानंतर 51,000, 52,000, त्यानंतर 50,500, 51,500, त्यानंतर 50,200, त्यानंतर 51,200, आणि त्यानंतर 50,800 आणि 51,800. थोडक्यात हे उदाहरण म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं, 1 बाय 1 200चा डिफरन्स, आणि त्याच्यानंतर 800, त्यानंतर 1,000 आणि 500. एक्झॅक्टली जर तुम्ही बघितला मार्केट कसं रिस्पेक्ट करते, तुम्ही इथं बघू शकता ऑल टाइम हाय नंतर ना तुम्ही हा ऑल टाइम हाय आपला आधीचा होता, त्याच्यावर मार्केटने कशी रिस्पेक्ट केली बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर वेळेला इथं एक्झॅक्टली मार्केटने 51,200ला सपोर्ट घेतला. त्यानंतर तुम्ही बघितला 51,500 इथं इथं देखील मार्केटने ऑलमोस्ट सपोर्ट घेतला. त्यानंतर इथं तुम्ही जर बघितला 52,000 इथं ब्रेकआउट दिला, बट इथं एक्झॅक्टली सपोर्ट घेतलाय. आता तुम्हीच सांगा की इथं सपोर्ट दिले कशावरून, तर हे सायकोलॉजिकल नंबर्स. त्याच्यानंतर इथं तुम्ही 52,200 इथं ब्रेकआउट दिला, मार्केट अप्पर साईडचं मोमेंटम केलं. इथं तुम्ही इथं व्यवस्थित बघितला 52,500 मार्केटने एक्झॅक्टली सपोर्ट घेतला, परत मार्केटने अप्पर साईडचं मोमेंटम केलं. आणि जर तुम्ही बघितला इथं परत आपल्याला 52चा सपोर्ट घेतला बघायला मिळतोय. सो ऑल टाइम हायला हे सायकोलॉजिकल नंबर्स तुम्हाला खूप जास्त हेल्प करतील. आणि इथं तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात येईल की 53,000चा मार्केटने रेजिस्टन्स घेतला. सो हे सायकोलॉजिकल नंबर्स जे आहेत ह्यांचा स्टडी करा, हे कशा पद्धतीने काम करतात ते समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात येतील, गोष्टी तुम्हाला समजतील. ऍक्च्युली जर बोलायला गेलो तर खूप गोष्टी आहेत, बट या सगळ्या गोष्टी एका सेशन मध्ये कम्प्लीट नाही होणार. त्यामुळे मी जस्ट तुम्हाला एक टेंटेटिव्ह आयडिया दिली, जेणेकरून तुम्हाला गोष्टी समजतील. त्यानंतर ना थोडंसं मी तुम्हाला एक सांगेन की चार्टला कशा पद्धतीने रीड करायचं किंवा चार्टला कशा पद्धतीने बघायचं, देन तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. आता हा जो मोमेंटम आहे, हा मोमेंटम कसा समजून घ्यायचा. त्यानंतर हा जो बाईंग मोमेंटम आला, हा कसा समजून घ्यायचा. थोडासा व्हिडिओ मोठा होईल, पण तुम्ही लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला गोष्टी समजतील. ओव्हरऑल जो मार्केटचा चार्टला रेडी करायला गेला, तर तुम्हाला इथे एक कळते की मार्केटमध्ये इथं बायर्स आहेत, इथं मार्केटमध्ये बायर्स आहेत, इथं बाईंग चांगलं झाले, इथं बाईंग चांगलं झाले. त्यानंतर इथं देखील तुम्ही जो पहिला बाईंग चांगलं झाले, सो इथं मार्केटमध्ये चांगले बायर्स आहेत. समजून घ्या, मार्केट आता फ्लॅट ओपन झाले, मार्केट आता ऑलमोस्ट इथं फ्लॅट ओपन झालं, मार्केट इथं फ्लॅट ओपन झालं. ऑलरेडी मार्केटमध्ये चांगले बायर्स आहेत. जर तुम्ही 15 मिनिटाचा चार्ट लावला तर तुम्हाला ते आणि जास्त क्लिअर दिसेल. हे बघा, कंटिन्यू बायर्सच आहे. त्यामुळे आता जे जे इथं बाईंग करून बसलेले आहेत, जे जे इथं बाईंग करून बसलेले आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा जर मार्केट गॅप ओपन झालं असतं तर त्यांना काही भीती वाटली नसती, कारण त्यांनी ऑलरेडी जास्त प्रॉफिटमध्ये असते. मग त्यांनी मार्केटमध्ये लगेच त्यांची पोझिशन एक्झिट केली नसती. मात्र मार्केट इथं फ्लॅट ओपन झाल्यामुळे तुम्ही जर पहिला त्यांनी तर त्यांची पोझिशन एक्झिट करायला स्टार्ट केली. दॅट्स वाय आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं. त्यानंतर जर तुम्ही इथं एक गोष्ट ऑब्झर्व केला मार्केटमध्ये, जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, हे सेलिंग जे आले हे काय आहे, हे प्रॉफिट बुकिंग आहे, प्रॉफिट बुकिंगचंही सेलिंग आहे. बट येताना हे कसं आले तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट कॅन्डल बघून खूप जास्त रिटेलर लोक नॉर्मली सेल केले असणार, मार्केटनं पहिल्यांदा त्यांना बाहेर काढलं. त्याच्यानंतर जो तुम्ही पहिला मग मार्केटमध्ये एक मोमेंटम आला. त्या मोमेंटम मध्ये पण ज्यांनी प्रॉपर प्रॉफिट बुक केला त्यांचं चांगलंच आहे, बट ज्यांनी प्रॉफिट बुक केलं नाही तसेच होल्ड राहिले की बाबा लय मोठं टार्गेट मार्केट देऊ शकतं, ह्या कॅन्डलमध्ये सगळ्या वीक हँड जे आहेत सेल्स त्यांना बाहेर काढलं. तर तुम्ही ह्या गोष्टी असं चार्ट मधून समजून घ्या की कशा पद्धतीने मार्केट वर्क करतं. आणि हा मोमेंटम कशासाठी आला, बायचा प्रॉफिट बुकिंग, त्यानंतर विकेंड्सना बाहेर काढला. आणि जसं तुम्हाला माहित आहे की मार्केटला जर वर जायचं असेल तर ते असं जातं, डायरेक्टली असं जर झालं तर सगळेच पैसे मिळणार. थोडं मार्केटला दाखवायला पाहिजे ना की मार्केटमध्ये मी खाली येत आहे, म्हणजे इथं लोक सेल करतील आणि परत मग मार्केट अप्पर मोमेंटम करतं. एक्झॅक्टली इथं सेलर्सना बोलवलं, लोकांचा माइंडसेट झाला की नाही आता मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं, आणि मग मार्केटनं परत त्याचा अप्पर मोमेंटम चालू करून ह्या सेल्सचे देखील स्टॉप लॉसेस घेतले. सो मी जस्ट तुम्हाला टेंटेटिव्ह आयडिया दिली, ज्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने चार्टला रीड करायचं, कशा पद्धतीने चार्टला समजून घ्यायचं, आणि होपफुली या गोष्टी तुमच्या लक्षात असतील. व्हिडिओ आवडला असेल, कन्सेप्ट लक्षात येत असतील तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. चला आता जाणून घ्यावे की कशा पद्धतीने उद्या मार्केटमध्ये मी बघत आहे, उद्या माझा मार्केटमध्ये काय व्ह्यू आहे. सो ऍज पर चार्ट, ज्या पद्धतीचा चार्ट बनलेला आहे, ज्या पद्धतीची मार्केटमध्ये सायकोलॉजी तयार झालेला आहे, ऍज पर चार्ट मी मार्केटमध्ये उद्या बाईंग सेटचा सेटअप आयडेंटिफाय करायला जास्त प्रेफर करेन. माझा व्ह्यू आहे उद्या मार्केटमध्ये बाईंग मोमेंटम येऊ शकतो. असं मी का म्हणत आहे की मी मार्केटला बाईंगला बघत आहे, कारण तुम्ही जर बघितला मार्केटमध्ये तर कंटिन्यू अप्पर साईडचा मोमेंटम आला. सो एक जर तुम्ही लक्ष दिला, इथं बाय करायला तर लोक खूप विचार करणार, मात्र सेलची मात्र रिस्क घ्यायला प्रत्येक जण तयार आहे. कारण का, जरासं सेल करायचं, छोटासा स्टॉप लॉस लावायचा, म्हणजे प्रत्येक जण सेलसाठी कम्फर्टेबल आहे, मात्र बाईंगसाठी कोणच कम्फर्टेबल नाही. आणि जेव्हा 10 पैकी 9 लोक
सेलिंगसाठी किंवा बाईंगसाठी येतात तर आपल्याला त्याच्या विरोधातच जायचं. म्हणजे ज्या पद्धतीने स्ट्रक्चर बनत आहे, तर माझा असा व्ह्यू आहे की मार्केट अजून एक थोडंसं फिनिशिंग करून बाईंग साईडला कन्वर्ट होऊ शकतं, थोडंसं बाईंग मोमेंटम देखील होऊ शकतं. कारण टोटली सायकोलॉजीवर आता सगळं मार्केट चालू आहे, त्यामुळे मी मार्केटला बाईंगला बघत आहे. सो पहिला व्ह्यू तुम्हाला लक्षात आला असेल. दुसरं, मी मार्केटमध्ये बाईंगलाच का बघत आहे? जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितला तर तुम्हाला एक लक्षात येईल, इथे एक खूप इम्पॉर्टंट लेवल आहे, जसं की तुम्ही इथं बघू शकता 53,000. तुम्ही जर पहिला मार्केटनं एक्झॅक्टली तिथूनच रिजेक्शन घेतलंय. ऑलरेडी तो मार्केटमध्ये रिजेक्शन आहे, मार्केटनं असा मोठा हाय पण ब्रेकआउट केला नाही. सो कुठेतरी मार्केटमध्ये इथं सेलर्स आहेत, म्हणजे ज्यांनी या होप नाहीत की बाबा मार्केटमध्ये आता इथून सेलिंग आहे, तर ऍटलीस्ट मार्केट त्यांना काढायला तरी एकदा येऊ शकतं आणि मग सेलिंगला येईल. बट ऍटलीस्ट त्यांना काढलं तरी मार्केट येऊ शकतं. त्यानंतर जे बायर्स होते, म्हणजे आजच्या दिवसात जे बायर्स होते, म्हणजे जे एंट्राडे मध्ये बाय केले होते, त्यांना मार्केटनं ऑलरेडी जे वीक बायर्स होते इथं काढलेलं आहे आणि इथं पण काढलेलं आहे. सो जे मेन रिटेलर बायर्स असतात त्यांना पण मार्केटने काढलेलं आहे आणि कुणाच्यात इतकी ताकद नाही की नॉर्मली जे मॅक्सिमम रिटेलर आहेत ते बाय करतील. सगळेजण पुट घेऊन जातील, बट बाय घेऊन जातील याची चान्सेस कमी आहे. सो ओव्हरऑल ह्या सायकोलॉजीमुळे मी मार्केटला बायला बघत आहे. तर कसं काम करायचं एक्झॅक्टली मार्केटमध्ये, आपण कसं अनालिसिस करायचं? जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर मार्केटमध्ये आपण बाईंग साईडला बघू शकतो, बट त्यासाठी एक प्रॉपर सेटअप आयडेंटिफाय करणं इम्पॉर्टंट आहे, कारण मार्केट ऑल टाइम हाय आहे. बट आपण फ्लॅटमध्ये बाईंगचा सेटअप आयडेंटिफाय करू शकतो. जर गॅपअप झाला इथं कुठेही, तर थोडंसं मी बघत आहे की एक सेलिंग येऊ शकतं आणि देन मग आपला हाय क्रॉस झाला की आपल्याला बाय करता येईल, किंवा खाली जर आपल्याला चांगले कुठे ऑपॉर्च्युनिटी मिळेल तर तिथं देखील आपण बाय करू शकतो. फक्त एका सिच्युएशनला मी सेलिंगला बघत आहे, तर ते कुठलं? गॅपडाऊन. गॅपडाऊन मध्ये सर 52,485, 52,485 जसं की तुम्ही तो बघू शकता. सो तुमच्यासमोर मी लेवल दिले, या लेवलला मार्केट गॅपडाऊन होऊन ब्रेक करू दे, ह्याच्या खाली गॅपडाऊन होते, कसंही मार्केट ह्याच्या खाली जाते. ह्याच्या खाली गेले की आपण मार्केटमध्ये मग सेलिंग साईडला बघायला स्टार्ट करणार, कारण मग तिथून मग डायरेक्ट जे बायर्स आहेत ते बायर्स मात्र इथं ट्रॅप व्हायला स्टार्ट होऊ शकतात, त्यांना मार्केटमध्ये ट्रॅप करायला स्टार्ट करू शकतो. जसं की तुम्ही बघू शकता, जर मार्केटनं हा मोमेंटम इथं ब्रेक केला तर हे जे बाईंग आले हे टोटली पूर्ण सेलिंग मध्ये कन्वर्ट होईल आणि मग त्यानंतर पुढचं टार्गेट मार्केटचं 52,100 ते 52,000 पर्यंत मार्केट येऊ शकतं. सो फुली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओमध्ये काही नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. जर तुम्हाला अशा पद्धतीनं डेली बेसिसवर नवीन गोष्टी पाहिजे असतील तर कमेंट करा. 250 पेक्षा जास्त लोक तुम्ही हा व्हिडिओ बघता, तुम्ही जेवढं कमेंट कराल तिथून पुढे मग मी इथनं पुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्यासाठी इन्व्हॉल्व करेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.